स्वागतम, सुस्वागतम. व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध प्रतिभा आणि संसाधनाचा पुरेपूर वापर करण्याकरता उच्च दर्जाचे सार्वभौमिक शिक्षण हा भविष्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. हे जाणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. म्हणूनच भारतीय शिक्षण मंडळाद्वारा संचालित नवयुग प्राथमिक शाळा व पंडित बच्छराज व्यास विद्यालय राजाबक्षा नागपूर येथे राष्ट्रीय शिक्षा नीतीचा पाया रचला जातो आहे. त्यातील पायाभूत तत्वे स्वीकारून अध्यापनाला सुरुवात केलेली आहे. अध्यापनासाठी निवडलेले आधारभूत टप्पे पुढीलप्रमाणे: सर्व विषयांचा सहसंबंध जोडून दैनंदिन जीवनातील अनुभवाच्या आधारे शिक्षण देणे. प्रत्येक घटकातून नवीन कौशल्याची ओळख व्हावी म्हणून कौशल्याधारित शिक्षणाचा अवलंब करणे. पारंपरिक खेळ आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्व विषय भारतीय खेळ आणि संस्कृतीशी जोडणे. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य सशक्त करून शैक्षणिक दृष्टिकोन बदलविण्यासाठी बदलत्या जीवनप्रणालीनुसार आपली अध्यापन पद्धती विकसित करणे. अध्यापनानंतर विद्यार्थ्यांना काय व किती शिकायला मिळाले याचे आकलन होण्यासाठी आधुनिक मूल्यमापन पद्धती राबविणे. चला तर बघूया शालेय शिक्षणातील विषयांना अनुसरून घेतलेल्या तासिकांची काही क्षणचित्रे.
हा, पण मनीष या दुकानात काय मिळतं? त्या दुकानाला असं नाव असेल की तिथे किराणा मिळतो, फ्रूट मिळतं. किराणा मिळतो तिथे. किराणा मिळतो. व्हेरी गुड. असेच काही दुकाने आज आपल्या शाळेमध्ये पण आपण लावलेले आहेत. तुम्हाला दिसतंय सगळं? दिसतंय ना? मग तुम्हाला माझ्यासोबत बाजारात जायला आवडेल? आवडेल ना? कारण आता या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही कुठल्याच बाजारात गेले नसाल. मग आई बाबांसोबत घरी राहून बोर झाले, तर आज आपण आपल्या मराठीच्या बालभारतीय चित्रामध्ये बाजार हे चित्र वाचन आहे. पण ते नुसतं चित्र बघून समजणार नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला इथे तसाच बाजार बनवलेला आहे आणि तो तुम्हाला बघायचा आहे. आवडेल तुम्हाला जायला? व्हेरी गुड. आता बाजारामध्ये खूप वेगवेगळी दुकाने असतात. तर मी तर सर्वप्रथम फ्रूटच्या दुकानात जाणार. तुम्ही पण माझ्यासोबत कुठल्या दुकानात येणार? फ्रूट्स. आता माझ्या फ्रूटच्या दुकानाला काय नाव आहे रे? काय नाव आहे? श्रीराम. आता माझ्या फ्रूटच्या दुकानामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आहेत. काही फ्रूट्स सीझनेबल असतात, म्हणजे ते ऋतूनुसार येतात. पण काही फळं अशी आहेत की ते प्रत्येक ऋतूत आपल्याला मिळू शकतात आणि ते तुम्ही खायला पाहिजे. आता मला सांगा की माझ्या दुकानातलं पहिलं फ्रूट कुठलं आहे? कुठलं आहे? यालाच काय म्हणतात? काय म्हणतात याला? आणि हे कुठल्या कलरचं आहे? कुठल्या कलरचं आहे? आणि याला मी कट केलं तर ते कुठल्या कलरचं असतं? व्हेरी गुड. कुठल्या कलरचं असतं? आणि मला एक सांगा की खायला कसं असतं चवीला? गोड असतं. आणि किती जण रोज खातात? तुम्ही रोज खायला पाहिजे. ओके. त्यानंतर दुसरं फळ आहे. कुठलं आहे? यालाच काय म्हणतात? हे कुठल्या कलरचं आहे?
टोटल किती पर्सन बसले त्या पाळण्यात. याने काय होतं की आपल्याला काउंटिंग येतं, परत कुठल्या तरी वस्तूतून काहीतरी शिकायचं आहे हे आपल्याला शिकता येतं. नुसतं बसायचं खेळायचं म्हणून जायचं का बाजारात? पण कधी जायचं बाजारात? करोना संपल्यावर. कधी जायचं? आज घरी जाल आणि बाजारात चल म्हणून हट्ट करायचा का? तर ज्यावेळी करोना संपेल त्यावेळी बाजारात जाऊन मॅडमनी जे काही तुम्हाला आज दाखवलेलं आहे बाजारातल्या वस्तू, त्या प्रत्येक वस्तू आपण निरीक्षण करायची आणि बघायची की ती वस्तू खरंच बाजारात मिळते का. आता प्रत्येक वस्तू घ्यायला बाजारात जावं लागेल. आज तुम्ही किराणा दुकानात गेले तर तिथे बघायचं की त्यांनी काय काय लावलं आहे, त्या किराणा दुकानाचं नावच काय आहे हे सुद्धा निरीक्षण करायचं. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? वही पेन पण आणायला सांगितला होता. एका विद्यार्थ्याने नोंदी पण करायच्या, लिहून पण घ्यायच्या. सो पुढे जवळ सायन्स पिरियड, बरोबर आहे, विज्ञानाचा पिरियड आहे आपला. आणि ते जे साहित्य तुम्ही आणलाय त्याच्या ऍक्टिव्हिटीज आता आपण करणार आहे. पण त्याच्या आधी हे बघायचे भिंतीवर काहीतरी लावलेलं आहे. हा जो श्लोक आहे हा एकदा आता आपण म्हणू, पण आधी हा श्लोक काय आहे ते पण सांगतो. आज आपण जगामध्ये जितकं सगळं प्रगत विज्ञान झालेलं पाहतो त्यातल्या बऱ्याच संशोधनांसाठी आपण अनेक वेगवेगळ्या देशांची नावं ऐकतो. या देशात हे संशोधन झालं, त्या देशात ते संशोधन झालं, आणि आपल्याला मग असं वाटतं की अरे भारतात काही संशोधन झालं की नाही. तर खरी गंमत अशी आहे की आजपासून 4-4,500 वर्षांपूर्वी खरं प्रगत विज्ञान हे आपल्या देशात जन्माला आलाय भारतात. आणि ज्यांना आपण ऋषी म्हणूनही म्हणतो, आपल्याला असं वाटतं की ते नुसतं जंगलात जाऊन तपश्चर्याच करत राहिले, ते आपल्या समाजातल्या लोकांना सुखी करण्यासाठी विज्ञानाचं जे संशोधन करत होते. अशा प्राचीन काळी ज्या ऋषी मुनींनी आपल्या देशात विज्ञानासाठी संशोधन केलं आहे अशा सगळ्या वैज्ञानिकांची ही नावं इथे लावली आहेत. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी आज साहित्य आणलं नाहीये आता इथे काही, त्यांच्यासाठी हे काम ठेवलं आहे आपण. काम काय आहे ते मी पिरियड संपल्यावर सांगतो. आता आपण हा श्लोक म्हणू. या श्लोकामध्ये अशा आपल्या प्राचीन भारतातल्या सगळ्या वैज्ञानिकांची नावं आलेली आहेत. ठीक आहे, चला तिकडे बघून सगळ्यांनी म्हणायचं माझ्या पाठोपाठ. वैज्ञानिकाश्च कपिलः कणाद सुश्रुतस्तथा चरको भास्कराचार्यो वराह मिहिरस्तुतिः. हे बघा, याही पत्रकावर हा श्लोक लिहिला आहे. या पत्रक मुद्दाम इथे ठेवतो. आता या श्लोकामध्ये आलेली नावं चरक, भास्कराचार्य आणि वराह मिहिर. आता मोजू आपण. सांगा पहिलं नाव. तथा हा वेगळा शब्द आहे. नाव सुश्रुत, पुढचं चरक. तिथे चरको हा श्लोकातला उच्चार आहे. नाव आहे चरक. पुढचं नाव. पुढचं नाव. चला आता आजच्या टॉपिकला सुरुवात करू आपण. मला सांगा, आई बाबांच्या तोंडून किंवा ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये कधी कुठे पंचमहाभूते हा शब्द ऐकलाय का? पंचमहाभूते ऐकलाय? भूत म्हणजे ते पिक्चर मधले भूत नाही, हॉरर सिरियलचे. पंचमहाभूते म्हणजे आपली संपूर्ण पृथ्वी आणि पृथ्वीवरची जीवसृष्टी ज्या 5 मूलभूत तत्वांनी बनली त्यांना म्हणतात पंचमहाभूते. मग तुम्हाला माहिती आहे का कोणकोणते होते? सांगता येईल का नाव? चला सांगा. अग्नी, वायू, जल,
पाच? या 5 मूलभूत तत्वांनी संपूर्ण सजीव सृष्टी तयार झाली आहे आणि त्यातलं जे जल तत्व आहे, पाणी, आजचा आपला विषय हा जल या तत्वाशी, पाणी या तत्वाशी संबंधित आहे. तर आपण जो शिकणार आहे टॉपिक त्याचं नाव आहे चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थाचे अवस्थांतर, म्हणजे पदार्थ जो अवस्था बदलतो त्याची माहिती आता आपण घेणार आहे. ठीक आहे, चला पाणी आणलाय कोणी बॉटलमध्ये? पाणी आणलाय. हा, आणि पाण्याला फ्रीजर मध्ये ठेवून त्याचा काय बनतो? बर्फ आणलाय का कोणी? आणलाय. छान, उभे राहा तू बर्फ घेऊन. दोन्ही पॉट मध्ये आहे? तिन्ही पॉट मध्ये आहे. एक पॉट इकडे लिहून देऊ आपण. मग आपण आता पदार्थाच्या ज्या 3 अवस्था शिकतो, काही पदार्थ हे आपल्याला स्थायू अवस्थेमध्ये दिसतात, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण सॉलिड स्टेट. असेच काही पदार्थ हे द्रव अवस्थेमध्ये दिसतात, ज्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? लिक्विड स्टेट. मग आता मला सांगा, बर्फ कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट. पण आता तो फ्रीजर मध्ये आहे का? नाही. मग आता थोड्या वेळात त्या बर्फाचं होईल ना, बर्फाचं पाणी होईल, म्हणजे तो लिक्विड होणार आहे. हळूहळू इथली वातावरणातली उष्णता ग्रहण करून बर्फाचं आता हळूहळू पाणी होत जाणार आहे. मगाशी कोणीतरी बर्फ आणला होता बॉटल मध्ये, तू आणला? हा, आता ती बॉटल घे तू बर्फाची, उघड. आता मगापासून आणून ठेवल्यामुळे त्या बर्फाचं पाणी झालेलं असेल, हळूहळू होत असेल. हा, ती बॉटल पास करा सगळ्यांनी एकदा बघा. यांनी जेव्हा घरून ती बॉटल आणली तेव्हा तो काय होता? बर्फ. आणि आता हळूहळू त्याच्यात काय होत चाललाय? होत आहे का? मी पाहिलं नाही, तुम्ही सांगा. आहे, बर्फाचं पाणी होत आहे. तर याचा अर्थ त्या बर्फाला आपण तर काही गॅसवर ठेवलं नव्हतं, त्याला उष्णता आपण दिली का? बर्फाला आपण गरम केलं का? नाही. पण बॉटल मध्ये रात्रभर तो फ्रीजर मध्ये बर्फ बनला, तो बॉटल मध्ये आणला, तरी तो बर्फ नाही राहिला, हळूहळू त्याचं पाणी होत आहे. कशामुळे होत आहे? हा, बरोबर आहे. मोठ्याने सांग पुन्हा. तो बाहेरची वातावरणातील उष्णता शोषून घेतो. यस, करेक्ट. बाहेर वातावरणात अवतीभवती जी उष्णता आहे, बर्फ जेव्हा फ्रीजर मध्ये ठेवला तर वातावरणाच्या तापमानापेक्षा फ्रीजर मधलं तापमान कमी आहे, बरोबर आहे. लो टेम्परेचर वर फ्रीजर मध्ये ते राहिलं पाणी, म्हणून त्याचा झाला बर्फ. When we take out the ice from the freezer, आपण जेव्हा बर्फ काढला फ्रीजरच्या बाहेर, तर लगेच बर्फाने आपलं काम सुरू करून दिलं. कोणतं? वातावरणातली उष्णता ग्रहण करण्याचं. आणि ती उष्णता ग्रहण केल्यामुळे हळूहळू बर्फाचं काय होत गेलं? पाणी. त्याच्या बॉटल मध्ये तुम्ही आता पाहिलं, बर्फाचं पाणी झालं. आणि आता खूप कमी उष्णता असलेला जो बर्फ होता त्याने वातावरणातली उष्णता शोषून त्याचं पाणी झालं. असंच जर पाण्याला आणखी उष्णता आपण दिली, आपण ठेवलं गरम करायला, तर पाण्याची काय होईल? मग आता वाफ ही सॉलिड स्टेट आहे की लिक्विड स्टेट आहे? गॅसियस स्टेट आहे. पाणी हे लिक्विड स्टेट आहे, पण पाण्याला दिली उष्णता तर पाण्याची झाली वाफ, म्हणजे वॉटर बिकम्स वॉटर वेपर. आणि म्हणून पाण्याचं रूपांतर वाफेत झालं, म्हणजे लिक्विड स्टेट इज कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट. मग आता तुम्ही सांगा, बर्फ कोणती स्टेट? सॉलिड स्टेट, म्हणजे मराठीत स्थायू अवस्था. पाणी कोणती स्टेट? लिक्विड स्टेट. आणि वाफ कोणती स्टेट? गॅसियस स्टेट. वॉटर वेपर गॅसियस स्टेट. बर्फाने उष्णता ग्रहण केली, त्याचं झालं डायरेक्ट वेपर का? पाणी. आणि पाण्याने उष्णता ग्रहण केली, त्याची झाली वाफेला जर थंड केलं तर काय होईल? पाणी. हा, म्हणजे वाफेला थंड केलं म्हणजे वाफेतनं ग्रहण केलेली उष्णता निघून गेली, वाफेतून उष्णता निघून गेली, पाणी वाफ झाली थंड आणि वाफेचं बनलं पाणी, बरोबर आहे. आणि पुन्हा
सामान्य तापमानात जे पाणी आहे त्याला जर पुन्हा नेऊन ठेवलं फ्रीजर मध्ये तर आता परत ते पाणी गोठेल आणि आता त्याचा काय होईल, बरोबर आहे. म्हणजे पदार्थाची अवस्था बदलते कशी, हाऊ द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस when matter gains heat it is converted from solid state to liquid state and again when that liquid will gain the heat then the liquid will be converted into gaseous state. आणि आता जर उष्णता कमी करत गेलो, पदार्थातून उष्णता काढत गेलो तर the substance in the gaseous state will be converted into liquid state. आणि पुन्हा लिक्विड मधली उष्णता काढून घेतली तर सबस्टन्स इन द लिक्विड स्टेट विल बी कन्वर्टेड इनटू सॉलिड. तर हे जे कन्वर्शन आहे फ्रॉम सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस आणि उलट पण फ्रॉम गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड, दिस चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर occurs because of gaining or losing the heat. उष्णता ग्रहण केल्यामुळे किंवा उष्णता बाहेर सोडल्यामुळे पदार्थाची अवस्था या पद्धतीने बदलते, बरोबर आहे. चला आता आपण एक काम करू. हा जो बर्फ आणला नाही मी, बनसोडनी बर्फ आणला आहे त्यातला एक पॉट द्या मला बर्फाचं. याच्यामध्ये दुसरं पॉट द्या. जर पाणी झालं असेल तर बाजूला करून टाकू आपण. हा, मीठ कोणी आणलाय, आणलाय, चल काढ. याच्यात मीठ मिसळ. या बर्फाच्या खड्यावर मीठ टाकायचं, थोडा हलवायचं, खाली वर पूर्ण मिसळायचं. तो पुढे तुमच्या जवळ देईल, तुम्ही याही बर्फाच्या खड्यामध्ये मीठ मिसळा. आणखी टाक आणि मिसळून घे. आता खड्याला हलवून घेऊ. मीठ मिसळलं पाहिजे. खाली पण टाक थोडस. हा, देऊन द्या त्यांच्याकडे. चला, गरम पाणी कोण आणणार होतं, तू जा घेऊन ये. आता आपण काय करतोय, बर्फामध्ये तुम्ही सांगा काय मिसळलं, मीठ मिसळलं. बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण केलं. आता हे कशाला केलं सांगतो. हे मिश्रण खाऊ द्या असंच, पण पुढचं सांगतो. आता खोबराकडे जे गरम पाणी आणायला गेली आहे ते गरम पाणी जे केलं, इलेक्ट्रिक केटल मध्ये पाणी गरम केलं. गरम करण्यापूर्वी ते होतं पाणी. आता आपण त्या कॅटलीतल्या पूर्ण पाण्याची काही वाफ झालेली नाही आहे. पाणी त्यात असेलच, कारण आता ती प्लग काढला, बटन बंद केली म्हणजे पाण्याला हीट देणं बंद झालं. जितकी हीट दिली त्याच्यामुळे तितकी त्याची वाफ झालेली असेल. आपल्याला केटलच्या होल्स मधून, छिद्रांमधून वाफ निघताना पण दिसेल. पाणी जर गरम असेल त्याची वाफ निघताना दिसेल. म्हणजे आपण यस तिथे ठेवा मध्ये सेंटरला. आता या कॅटलीमध्ये पाणी गरम आहे, कॅटली पण गरम आहे, म्हणून गरम कॅटलीला इथे हात लावाल का, दिस इज मेटल. याला टच केलं तर चटका बसेल. पण हे मेटल नाही आहे, हे इन्सुलेटर आहे, हे प्लास्टिक आहे, याला काही चटका बसणार नाही, बरोबर आहे. कारण माहिती आहे तुम्हाला की मेटल मधून हीट पास होते, प्लास्टिक मधून हीट पास होत नाही. प्लास्टिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट, मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. या तोटीतनं पहा, इथनं वाफ निघताना दिसते आहे, बरोबर आहे. मला हवं तर हे झाकण मी उघडू शकतो, ठीक आहे. ही जी वाफ निघते आहे बाहेर, आत पाणी आहे की नाही तुम्ही बघा. तुम्ही बघा, उभे झाले की दिसेल, तिथून वाफने बनत आहे, पाणी आहे. म्हणजे पूर्ण पाण्याची वाफ झाली का, नाही. पण जितकं हीट केलं त्या पाण्याची वाफ होत गेली आहे. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ कन्व्हर्शन ऑफ वॉटर इनटू वॉटर वेपर. म्हणजे द सबस्टन्स इज चेंजिंग फ्रॉम लिक्विड स्टेट टू आणि आता जितकी वाफ असेल ती तर निघून जाईल. पण आता आपण प्लग वरून काढलाय केटलीला. आता हळूहळू इथे पाणी पण थंड होईल, केटल पण थंड होईल, बरोबर आहे. म्हणजे जी वाफ आतमध्ये कोंडल्या गेली ती आतमध्येच जर थंड झाली तर थंड झाल्यामुळे अगेन दॅट वॉटर वेपर विल बी कन्वर्टेड इनटू वॉटर. पुन्हा उष्णता निघून गेल्यामुळे वाफेचं पाण्यात रूपांतर होईल, ठीक आहे.
आता आपण मगाच्या बर्फ आणि मीठ या मिश्रणाकडे येऊ. ते जे बर्फ आणि मीठ मिसळले त्याचं जे मिक्सचर तयार झालं मिश्रण त्याला म्हणतात फ्रीजिंग मिक्सचर. काय म्हणतात? फ्रीजिंग मिक्सचर. तर फ्रीज म्हणजे गोठणे. तो फ्रीज म्हणजे गोठणे. तर आपण जे बर्फ आणि मीठ याचं मिश्रण केलं याचं नाव फ्रीजिंग मिक्सचर का बरं आहे? मराठीत गोठण मिश्रण असं म्हणतात त्याला, किंवा अति शीत मिश्रण. पहा 3 नाव सांगितले. इंग्रजीतलं नाव काय? फ्रीजिंग मिक्सचर. मराठीत म्हणायचं गोठण मिश्रण किंवा अति शीत मिश्रण. शीत म्हणजे काय? तर हे जे मिश्रण केलं आहे हे याच्या आधी कुठे दिसलं असेल तुम्हाला किंवा आठवत असेल ते पाहून काही? उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम मट्टा कुल्फी वगैरे खाल्ली आहे का? अंडा कुल्फी म्हणतात किंवा मट्टा कुल्फी ज्याला म्हणतात. तो कुल्फीवाला काय करतो? ठेल्यावर एक मोठा माठ असतो. त्या माठामध्ये छोट्या छोट्या पॉट्स मध्ये मेटलचे पॉट्स असतात धातूचे, त्यांनी कुल्फीचं मिश्रण टाकूनच ठेवलेलं असतं आणि खूप सारे बर्फाचे खडे आणि मग त्याच्यामध्ये ते पॉट्स असतात सगळे. मग आपण त्याला थांबवलं, कुल्फी मागितली की तो काय करतो? काड्या असतात त्याच्याजवळ कमचीच्या, एक काडी घेतो, त्या माठातून एक पॉट काढतो. त्या पॉटला असतं एक छोटंसं छिद्र. छिद्रातून काडी टाकली आतमध्ये की त्या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये काडी फिक्स झाली. मग हे वरचं मेटलचं आवरण तो काढतो. बरोबर आहे? आणि ते काढल्यावर कुल्फी आपल्या हातात देतो. आता गंमत अशी आहे की ती कुल्फी गोठलेलीच मिळते आपल्या हातात. पण तो कुल्फीवाला उन्हाळ्याचे दिवस आहे, बाहेर एवढं टेम्परेचर आहे, तर सकाळपासून घरून निघालाय तरीही त्याच्या त्या माठामध्ये दिवसभर त्या कुल्फ्या थंड आणि गोठलेल्या कशा राहतात? काय वाटतं तुम्हाला? का बरं राहत असतील? हा, तुम्ही जर तो कुल्फीवाला जो आहे त्याला कुल्फी सोबत त्या माठातला थोडासा बर्फ मागा, बर्फाचा थोडा चुरा मागा, तो बर्फ खाऊन पहा, तो खारट लागेल. कारण तो नुसता बर्फ नाही. आपण काय मिसळला आता? तर त्या कुल्फीवाल्याने पण सकाळी जो बर्फ आणला असतो त्याचे खडे जे चुरा केला असतो त्याच्यामध्ये मीठ मिसळलं. And when salt is added into ice, the mixture becomes freezing mixture. म्हणजे या बर्फात 0 डिग्री सेल्सिअस वर पाण्याचा बर्फ होतो. तर 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्या बिलो टेम्परेचर त्या बर्फाचं मेंटेन राहण्यासाठीच बर्फात मीठ मिसळतात. याचा अर्थ हे फ्रीजिंग मिक्सचर आहे म्हणजे थंड ठेवणारं मिश्रण आहे. त्या मिश्रणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो पदार्थ राहील थंड राहील, गोठून राहील, म्हणून त्याचं नाव गोठण मिश्रण आहे. आणि म्हणून दिवसभर उन्हात जरी त्या कुल्फ्या विकत असला तो तरी त्या बर्फ आणि मीठ याच्या मिश्रणासोबत त्या कुल्फ्या गोठलेल्या थंडच राहतात. ठीक आहे? तर ते गोठण मिश्रण आता आपण इथे तयार केलं आहे. आता या ज्या 2 बाउल मधला बर्फ आहे की नाही त्याच्यात मीठ मिसळलं, तो काही लवकर वितळणार नाही. तिसरं पॉट कुठे आहे ज्याच्यामध्ये बर्फ आहे पण मीठ नाही? 3 पॉट मध्ये बर्फ ठेवला होता ना आपण. तुम्ही मीठ मिसळलाय? हा, तुम्ही मीठ मिसळलाय, तुम्ही मिसळलाय, या बर्फात मीठ मिसळलाय. अच्छा, मग आता काही त्याचं लवकर पाणी होणार नाही. बरोबर आहे ना? आता काही त्या बर्फाचं लवकर पाणी होणार नाही. ते गोठण मिश्रण आहे, गोठलेलं आहे. लक्षात आलं? चला, आता मला सांगा, पाण्याबद्दल तर खूप काही शिकलो आपण. पाण्याला वेगवेगळ्या भाषेत काही वेगवेगळे शब्द आहेत किंवा मराठीत पण पाण्याचे काही समानार्थी शब्द आहेत. सांगता येईल का तुम्हाला कोणाला काही? थांबा, असं नाही, हात वर करा. एकदम मराठी तुम्हाला काही शब्द समजणार नाही. मराठीत सांगा. पाण्याला मराठीत समानार्थी शब्द. बरोबर आहे. पाणी, जल. जल हिंदीत पण म्हणतात आहे ना? नीर. आणखी पय. आणखी सलील. आणखी उदक. उदक म्हणजे पाणी, वारी म्हणजे पाणी, उदक, वारी, जल, नीर,
सलील हे सगळे पाणी याला समानार्थी शब्द आहे. पण पाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? हा, हे पटकन येतं. आणि हिंदीत काय म्हणायचं? जल किंवा नीर पण म्हणतात. रेल्वेमध्ये प्रवास करताना रेल्वेची पाण्याची बाटली मिळते. जर रेल्वेची पाण्याची बाटली विकत घ्याल तर लिहिलं राहतं त्याच्यावर रेल नीर. रेल्वे विभागाची वॉटर बॉटल जी मिळते नीर लिहिलं राहतं. तर हे पाण्याचे जे वेगवेगळे पर्यायी शब्द आहे हे माहीत पाहिजे. असं बर्फाला काही वेगवेगळे शब्द असतील, इंग्लिशमध्ये आईस म्हणतात नाही का आपल्याला, पण वेगवेगळ्या भाषेत बर्फाला, पाण्याच्या वाफेला, पाण्याला काय म्हणतात असं माहिती पाहिजे. ठीक आहे, चला मग आता जायचं पुढे. तर या ठिकाणी आपण थांबू आणि मगाचं काम करू. आठवलं का मगाचं काम? या सगळ्या वैज्ञानिकांनी आपल्या देशामध्ये प्राचीन काळामध्ये कुठल्या क्षेत्रात संशोधन केलं याची माहिती त्या सगळ्यांनी आणायची, जे या वैज्ञानिकांची नावं घरी घेऊन जातील. बरोबर आहे? चला मग आज ज्यांनी साहित्य आणलं नाही असे 6 जण उठा, एकेका वैज्ञानिकाचं नाव काढून घ्या. पटकन घ्या, पटकन. जो पटकन काढेल त्याला आपल्या आवडीच्या वैज्ञानिकाचं नाव घेता येईल. तर आजचा आपलं होमवर्क हेच आहे. काय होमवर्क आहे? या सगळ्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाची माहिती या विद्यार्थ्यांनी घरून आणली आहे. आणि आता जे विद्यार्थी घरून साहित्य घेऊन आले, एका श्लोक आहे का? 2 श्लोक आहे. आता दुसरा श्लोक म्हणणार आहे आणि हा कागद तुमच्यासाठी आहे. तुम्ही यातनं छोट्या आकारात आहे, पण यातनंही वैज्ञानिकांची नाव कापून द्यायचे. दुसऱ्या श्लोकातले ज्यांना पहिल्या श्लोकातला मिळतोय तुम्ही दुसऱ्या श्लोकातलं नाव घेऊन जायचं आणि त्या वैज्ञानिक केलेलं संशोधन याची माहिती तुम्ही घेऊन या. पिरियड संपल्यावर घेऊन जाऊ या कागदातनं आपण कापून. ठीक आहे? एकदा 2 श्लोक पुन्हा म्हणू आपण सगळे जण. चला म्हटलं. हा बसा. वराहमिहिर, भास्कराचार्य, कपिल. नाही, तो वैज्ञानिकाचं नाव असलेला शब्द नाही. तो वैज्ञानिक हा शब्द आहे. तुझे नाव आहे ते, तुझ्यासाठी जे नाव आहे चित्र घे, नाव घे, ते आता काढून घे. हा, आता आपण 2 श्लोक म्हणणार आहे. ज्यांनी साहित्य आणलं त्यांच्या पण साठी ज्या वैज्ञानिकांचे नाव आहे ती पण म्हणून. ठीक आहे? मला पाठच आहे, तुम्ही म्हणा यातनं पाहून. मी न पाहता सांगतो. वैज्ञानिकाश्च कपिलः कणाद सुश्रुतस्तथा चरको भास्कराचार्यो वराहमिहिरस्तुतिः नागार्जुनो भरद्वाज आर्यभट्टो वसुर्बुध ध्येयो वेंकटरामश्च विज्ञारामानुजादया. चला ठीक आहे मग. गृहपाठ समजलं सगळ्यांना? उद्याच्या पिरियडला बाकीचं बोलू. ओके, चला. Good morning to one and all. Good morning. How are you, students? I am also fine, beta. Okay. Namo Matrubhume, Namo Namaha. Say again. Namo Matrubhume, Namo Namaha. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मातृभूमीला वंदन करून पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण या सुंदर आणि अतिशय विलक्षण अशा पृथ्वीवर आपण वास्तव्य करतो. बरोबर? आपण सगळेच वास्तव्य करतो. अशाच प्रकारे निसर्गात कितीतरी घटक आहेत, अनेक घटक आहेत की जे या पृथ्वीवर वास्तव्य करतात. त्यांचं वास्तव्य आहे आणि सोबतच त्यांचं आपलं वेगळं वेगळं काय आहे, अस्तित्व पण आहे. मग अशा अनेक घटकांचं जे अस्तित्व आहे ते कसं? ज्याप्रमाणे सूर्याचं प्रकाश देणे, ज्याप्रमाणे चंद्राचं चांदणं पडणं, ज्याप्रमाणे झाडाचं वाढणं, बहरणं, फळं फुलं देणं, नद्यांचं पाणी देणं, झाडांनी आपल्याला वारा देणं. अशा प्रकारे निसर्गामध्ये प्रत्येक घटकाचं काय आहे, आपलं वास्तव्य आणि त्याचं आपलं आपलं वेगळं वेगळं अस्तित्व आहे. याचा अर्थ काय?
तर निसर्गात असणारा प्रत्येक घटक हा आपलं कर्तव्य करत असतो. काय करत असतो? कर्तव्य करत असतो. आणि त्याला ते कर्तव्य पार पाडायचंच आहे, बरोबर. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण मानवजात, आपण मानव प्राणी, आपण सुद्धा निसर्गाचा एक कोण आहोत? घटक आहोत. कारण आपलंही वास्तव्य या पृथ्वीवर आहे. आणि म्हणून प्रत्येकाला आपलं कर्तव्य, आपलं काम हे करायचंच आहे. ती कारण आपली एक जबाबदारी आहे, बरोबर. आणि म्हणून आजपासून आपण ठरवूया की आपण सगळ्यांनी आपलं अस्तित्व जपायचं आणि आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची आपल्याला काय असायला पाहिजे? जाणीव असायला पाहिजे. व्हेरी गुड. आता आपण आपलं कर्तव्य कसं करायचं ह्याच्यासाठी मी तुम्हाला जरा चित्र दाखवेन. बघायचे तुम्हाला चित्र? हो. चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू हे चित्र. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? There is a sun and it is rising. Okay? There are trees. There are mountains. Okay? आता या परिस्थितीमध्ये, या सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे? तू काय करशील सांग बेटा? ब्रश करणार, आंघोळ करणार आणि शाळेत जायची तयारी करणार. तू काय करशील? मी व्यायाम करणार. हा, तू पण तेच करशील. अजून तू काय करशील? ब्रश करेन, फ्रेश होईल. बरोबर. तुमच्या सगळ्यांची उत्तरं ही सारखीच आहेत. कारण हा सूर्य काय सांगतो? सूर्योदय झाला आणि आपली आता सकाळची सगळ्यांची नित्याची कामे काय झाली? सुरू झाली. म्हणून ही सिच्युएशन आपल्याला सांगते की आता आपण हे आणि हेच काम करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि ही आपली कामं आपणच करायला पाहिजे हे चित्र आपल्याला सांगतो. आपण आता दुसऱ्या चित्राकडे येऊ. बघा. लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली अँड टेल मी. काय दिसते तुम्हाला या चित्रामध्ये? भाऊ इज रिंगिंग द बेल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. इथे तुम्हाला दिसतंय की ही शाळेची घंटा आहे. म्हणजे हे चित्र कुठलं असेल? शाळेचं. मग या चित्रामध्ये कोणती सिच्युएशन दिलेली असेल? दोन मुलं खेळत आहे. आता ती सिच्युएशन तुम्हाला दिसते आहे. चित्रांवरून तुम्हाला ठरवायचे की आपल्याला काय करायचं आहे. या ठिकाणी हिअर टू बॉयज आर प्लेइंग विथ अ बॉल. हिअर इज he is Bhau. So Bhau is ringing the bell. Bhau is ringing the bell. And the teacher is observing them. Okay. So या परिस्थितीवरून तुम्हाला काय करायला पाहिजे? जर ती प्रार्थनेची बेल असेल तर रांगेत लागायला पाहिजे किंवा ती रिसेसरी असू शकते तर वर्गात जायला. व्हेरी गुड. याचा अर्थ असा की भाऊ बेल वाजवतात आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना असं समजणार आहे की आपण मैदानामध्ये कशासाठी येणार आहोत? एक तर प्रार्थनेसाठी असेंबल होऊ किंवा जर पिरियड्स संपलेले असतील आणि पिरियड सुरू होण्याची, रिसेस संपली असेल आणि पिरियड सुरू होण्याची जर बेल असेल तर मात्र आपण आपल्या वर्गामध्ये सगळेजण जाऊ. अशा प्रकारे या दोन चित्रांमधून आपण काय शिकलो? तर आपल्यासमोर जी कोणती सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये नेमकं आपल्याला कोणतं कर्तव्य करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, कोणती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे. ओके. अशा प्रकारे आपण या चित्रांवरून अभ्यास केला. चला विद्यार्थी मित्रांनो, मला एक सांगा. आज तुम्ही आता इथे सकाळी आलात सगळेजण, बरोबर? 9ला आलात तुम्ही. म्हणजे घरनं शाळेत येताना तुम्ही काही खाऊन आला असेल? हो ना. काय खाऊन आला तुम्ही? चहा पोळी. व्हेरी गुड. तू? नाश्ता करून आली. म्हणजे तू पण काहीतरी खाऊन आली. दादा तू काय खाऊन आलास? एक पोळी खाऊन आलास. मी पण छानपैकी एक पोळी आणि भाजी मस्त गरम गरम खाऊन आले. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी आईला स्वयंपाकघरात मदत केलेली आहे का? हो. स्वयंपाक करताना मदत तुम्ही केलेली आहे कारण तो आपल्या आवडीचा विषय आहे. कारण आपल्याला रोज रोज वेगवेगळं काहीतरी खायला आवडते की नाही, म्हणून आपण आता आईच्या मागे जातो. आणि आता सध्या काय कोरोनाची स्थिती आहे, आपण घरीच आहोत. बढिया. ओके. तर मला सांगा मग आई पोळी करताना तुम्ही आईला बघितलं का? हो. कशी असते पोळी? गोल असते. कशापासून तयार होते? कणकीपासून. कणिक कशाची असते? गव्हाची दळलेली
गहू जे आहेत हे गहू आई बाबा कुठून आणतात रे? हे दुकानात कुठे येतात? कुठून येतात? मोठ्या मार्केटमधून. आणि त्या मोठ्या मार्केटमध्ये ही सगळी गव्हाची पोती किंवा जे शेतातलं धान्य सगळं येतं हे कुठून येतं रे? शेतातून येतं. बरोबर आहे. आणि शेतातून हे सगळं आलेलं धान्य तुम्हाला माहिती आहे कसं? व्हॉट इज इट? स्टुडंट आणि टीचर. व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? What is it? Rice. What is it? Chana. Chana. Okay. And what is it? Wheat. And what is it? Vinegar. या गव्हापासून तयार झालेलं हे या गव्हाचं पीठ. ओके. आणि त्याच्यानंतर आईने जी काही पोळी तयार केली ती कशी तयार केली? की डायरेक्ट पिठाची केली का? नाही. तिला मग कशी तयार केली? तिला भिजवली पाण्याने आणि भिजवल्यानंतर त्याचा असा एक गोळा तयार झाला. आणि मग त्याच्यानंतर झाली का पोळी तयार? झाली का? नाही. आणि मग त्याच्यानंतर या गोळ्यानंतर ही काय झाली? पोळी. काय झाली? पोळी. अशा प्रकारे आपण जो काही भाग म्हणजे आत्ताच आपण विज्ञानाचा भाग शिकलो की पदार्थांच्या अवस्था कशा असतात. बरोबर आहे. म्हणजे आता गव्हापासून पोळीपर्यंत या पदार्थाची अवस्था कशी बदलली हे तुम्हाला कळलं. बरोबर आहे. ओके. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेतावर गेलात का रे? शेत बघितले तुम्ही? तुमच्यापैकी कोणाकडे शेती आहे का? हो ना. मग आपण सगळे जाऊया एखाद्या दिवशी. ठीक आहे. चला आता मला सांगा मग त्या शेतीवर फक्त शेतीच असते का रे? अजून काय असतं? वेगवेगळे धान्य. हो ना. मग ही वेगवेगळी पिकं होतात. पिकं वेगवेगळी फळे भाज्या सगळं होतात शेतामध्ये. परंतु त्या शेतामध्ये अजून राहायला कोणी असतं का त्या शेतकऱ्यासोबत? व्हेरी गुड. म्हणजेच त्या शेतावर गाय, बैल, शेळ्या, अजून शेळ्या म्हणजेच मेंढ्या, बकऱ्या, आणखी पक्षी पण असतात का? असतात ना. दारावर असणारे पक्षी किंवा त्या शेतकऱ्याकडे असणारे कोंबडी असू शकते. त्यानंतर कोण असू शकतं अजून? समजा पाण्याचं छोटंसं डबकं असेल तर अजून कोण असू शकतं? डक असू शकतो. डक असू शकतो. मग तुम्हाला अशी शेतावर राहणाऱ्या प्राण्यांची एखादी गोष्ट ऐकायची का? आवडेल का तुम्हाला गोष्ट ऐकायला? बरं. मग आपण आता एक गोष्ट ऐकूया. ठीक आहे. आता सगळ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. Once upon a time there lived a hen. Once upon a time there was a little red hen and she lived on a farm with a dog and a cat. Okay? She lived with a duck, with a dog and a cat. कळतंय तुम्हाला ना? एकदा ही लाल रंगाची जी कोंबडी आहे ती शेतावर तिच्या त्या सगळ्या मित्रांसोबत ती राहत होती. One day she found some grains of wheat. One day she found some grains of wheat. Okay? One day she found some grains of wheat. So she asked them, who will sow the wheat? She asked them, who will sow the wheat? So, not I, said the duck. Not I, said the dog. Not I, said the cat. तिघांनी पण काय सांगितलं? नाही, आम्ही नाही पेरणार. मी नाही पेरणार. So she said, very well then. Said the little red hen, I will. मी पेरणार. ठीक आहे, तुम्ही नका पेरू, मी पेरणार. So she sowed the wheat. Okay? So she sowed the wheat. After some days, the wheats grew tall and full of grains. So she asked them again, who will cut the wheat? So they said, not I, said the duck. Not I, Said the dog. not I, Said the cat. She said, very well then, I
विल, मी कट करेन, मी गहू कट करेन. अँड सो शी कट द व्हीट. शी कट द व्हीट. ओके, सो शी कट द व्हीट. आफ्टर दॅट he asked them, now who will thresh the wheat? What is the meaning of thresh? What is the meaning of thresh? जे त्या गव्हाची मळणी करणे, झोडपणी करणे असं त्याला म्हणतात. So she asked again, who will thresh the wheat? They said again, not I, not I, said the dove. Not I, said the dove. Not I, said the cat. So she threshed the wheat. After that, she asked them again, now who will grind the wheat? Who will grind the wheat? So they said again, not I, said the dove. Not I, said the dove. Not I, said the cat. Okay, so she ground the wheat. So she ground the wheat, and after that, when the wheat was ground into flour, after that the wheat was ground into flour, she asked them, now who will bake the bread? Now who will bake the bread? So they said again, not I, said the dove. Not I, said the dog. Not I, said the cat. And so she, what did she do? She baked the bread. She baked the bread. Okay. In the last, she said again, now who will eat the bread? Now who will eat the bread? It is bread. Okay. So तिने शेवटी सगळ्यांना विचारलं, who will eat the bread? So they said, oh I will, said the dove. Oh I will, said the cat. Oh, I will, said the cat. But she said, no, you won't. No, you won't. Nahi, tumhala मिळणार nahi. And she called her all chicks, and they all ate up the lovely loaf of bread. Okay? And she called her all chicks, and they all ate up the lovely loaf of the bread. Okay? Now, तुम्हाला आता ही गोष्ट कळली असेल. या गोष्टीत बघितलं आपण की कोंबडी तिला धान्य सापडल्यानंतर ती वारंवार सगळ्यांना विचारते आहे, परंतु तिला तिच्या कामाला मदत करायला कोणीही तयार नाही. पण मात्र जेव्हा तिचं काम पूर्ण व्हायला आलं, तिने खूप प्रयत्न केला, प्रत्येकदा प्रयत्न केला शेवटपर्यंत, परंतु तिचं काम जेव्हा पूर्ण व्हायला आलं आणि जेव्हा ती गोष्ट साध्य झाली, तेव्हा त्याचा आनंद घ्यायसाठी जेव्हा तिने दुसऱ्यांना सांगितलं, आता तुम्ही येणार का? त्यांनी काय म्हटलं? हो. परंतु ते कोंबडीने करू दिलं का? नाही. ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? स्वावलंबन. That's for her. सो या गोष्टीतून आपण स्वावलंबन हा भाग शिकलो. स्वावलंबन म्हणजे काय? स्वतःची कामे स्वतः करणे, कोणत्याही कामासाठी इतरांकडून कोणतीही अपेक्षा न करणे आणि मदतीची अपेक्षा न करणे आणि इतरांवर विसंबून न राहता कोणतंही काम आपण स्वतःच केलं पाहिजे. जसं की तुम्ही आता शाळेतून घरी गेल्यानंतर तुमच्या बॅग्स, बास्केट, शूज, युनिफॉर्म या सगळ्या गोष्टी कोण करणार? कोण लक्ष देणार त्याच्याकडे? तुम्ही सगळे. उद्या सकाळी शाळेत येताना सुद्धा तुम्हीच करणार, म्हणजे तुम्ही स्वतःची कामं स्वतः करणार. ही आपली काय आहे? ड्युटी आहे. हे आपलं कर्तव्य आहे आणि जबाबदारी पण आहे. बरोबर? नाही तर मग उद्या सकाळी
संध्याकाळी आई माझी बॅग कुठे आहे, बाबा माझा युनिफॉर्म, ताई अगं मला बॉटल दे पाण्याची, हे असं होणार नाही. म्हणजे आपल्याला आपल्या अंगी कोणता गुण, कोणता संस्कार आपल्याला रुजवायचा आहे, स्वावलंबनाचा संस्कार आपल्या अंगी आपल्यामध्ये रुजवायचा आहे, नव्हे तो आचरणात आणायचा आहे. मग तो आचरणात आणायचा म्हणजे कसा, तर ती प्रत्येक गोष्ट जी गोष्ट आपल्याला जमते चांगल्याने ती त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतील, स्वतःहूनच करावं लागेल. अशा प्रकारे आता आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांची आपण आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ती संकल्पना आपण साकार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग भारत आत्मनिर्भर होईल तेव्हा होईल, परंतु सगळ्यात आधी कोणाला आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, स्वतःला. मग ते आत्मनिर्भरता हा गुण कोणामध्ये आपल्याला रुजवायला पाहिजे, स्वतःमध्ये. आणि मग असा प्रत्येक जण जेव्हा स्वतः आत्मनिर्भर होईल तेव्हा भारत आत्मनिर्भर होणारच आहे, तेव्हा तो आपल्याला आनंद मिळणारच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीतून स्वावलंबन, आत्मनिर्भर या गोष्टी आपण शिकलो. आपल्याला माहिती आहे की आपली भारतीय संस्कृती आहे, आपण भारतीय संस्कृतीला आपण जोपासतो. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की आपली ही भूमी, भारत भूमी ही संत, महात्मे, थोर पुरुष, ऋषी मुनी ह्या सगळ्यांची आहे, बरोबर. मग ह्यांनी ही परंपरा आपल्या पुढे आणलेली आहे की ज्यावेळी हे सगळे ऋषी मुनी, अगस्त्य ऋषी सारखे वगैरे सगळे, वाल्मिकी ऋषी, हे सगळे ऋषी जेव्हा रानावनात जेव्हा राहत होते तेव्हा हे काय करत होते, जेव्हा एकटेच रानावनात राहायला जात होते तेव्हा काय करत होते, कुणी नसायचं त्यांच्यासोबत. मग ते काय करत होते, ते स्वतःची कामं स्वतः करत होते. किंवा स्वतःसाठी एखादी छोटीशी कुटी तयार करायची असेल, झोपडी तयार करायची असेल तरी ती सगळी कामं ते स्वतः तयार करत असत. म्हणजेच आपल्याला ती जी स्वावलंबनाची जी परंपरा मिळालेली आहे ही आपल्या होऊन गेलेल्या सगळ्या संत महात्म्यांकडून मिळालेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आजपासून आपण आपलं सगळं काम आपण करणार आहोत. यानंतर आपण येऊ विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण शब्दांच्या काही गमती बघू. शब्दांच्या गमती जमती आपल्याला माहिती आहे. रीड बॅट, रॅट, हॅट, कॅट, मॅट. ओके. बॉल, ऑल, डॉल, हॉल, hen, main, den, pen. Now, who is it? Cat. It's a cat. आता या कॅटला येणारे आपल्याला शब्द लिहायचे. सगळ्यात आधी मला हे सांगा की आपण ब्लॅकबोर्डवर हे जे काही शब्द लिहिले बघा, बॅट, रॅट, हॅट, मॅट, कॅट. किती शब्द लिहिले आपण? भरपूर लिहिले. बॅट, रॅट, हॅट, कॅट, मॅट, बॉल, ऑल, टॉय, हॉल, हेन, मेन, टेन, पेन. आपल्याला काय लक्षात येत आहे? ह्याचा उच्चार कसा आहे बघा. बॅट, रॅट, हॅट, कॅट, मॅट. ओके, त्याचा उच्चार कसा आहे मग? सारखा. काय लक्षात येत आहे की या प्रत्येक शब्दामध्ये शेवटचे 2 लेटर सेम आहेत. मग आणि त्यांचा उच्चार ॲ असा येतो आहे. ॲट. नेक्स्ट आपण बघतो इथे ALL म्हणजे 2 or more than 2 लेटर्स इथे सारखे असतात प्रत्येक शब्दांमध्ये आणि त्यांचा उच्चार इथे बघा NNA. तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? यमक जोडणारे शब्द. बरोबर आहे. मग आता या चित्राला व्हॉट इज इट? इट्स अ कॅट. ओके. मग या कॅटला राईम होणारे शब्द सांगा मला. आपण एकेकाने सांगून घेऊ. तू सांग. रॅट. रॅटचं स्पेलिंग RAT. नेक्स्ट बॅट. नेक्स्ट सांगा. हॅट. नेक्स्ट mat. Okay, so these are words, rhyming words. Okay, cat, rat, cat, bat, cat, hat, cat, mat. Now, what is it? Ball. What is it?
बॉल. आता बॉलला रँक होणार आहे. मला 3 शब्द सांगायचे तुम्हाला. हा नेक्स्ट टॉल. बॉल टॉल. नेक्स्ट कॉल. नेक्स्ट ऑल. व्हेरी गुड. यू आर व्हेरी नाईस स्टुडंट्स. अशा प्रकारे आपण हे रायमिंग वर्ड्स शिकलो. त्यानंतर आपण येऊ आता आपल्या काही आणखी आपल्याला काही शब्द बघायचे आहेत. आपल्याला काही शब्दांचे कार्ड्स दिले तर त्यांच्या जोड्या लावायला आवडेल का? हो. नक्की. हो ना. हा चला. चला आता आपण एक छोटासा गेम खेळूया. ठीक आहे. हा. आता आपण गोष्ट शिकत असताना काही ऍक्शन वर्ड शिकलो. बरोबर आहे. काही ऍक्शन्स त्याच्यात होत्या. तर त्या ऍक्शन्स मध्ये काही शब्द आपण फक्त लिहिले. तर ऍक्शन वर्ड मध्ये या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट फॉर्म मध्ये आणि पास्ट फॉर्म मध्ये आपल्याला ऍक्शन्स दिसतील. ठीक आहे. आता तुझ्याकडे कोणतं कार्ड आहे? कट. चला कटचा पास्ट टेन्स कट. नेक्स्ट लिव. नेक्स्ट बेक. बेक्ड. नेक्स्ट ईट. नेक्स्ट ग्राउंड. नेक्स्ट सोचा पास्ट टेन्स म्हणजे सोड. नेक्स्ट सेव. पास्ट टेन्स सेव. तर फॉर्म. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक ऍक्शन वर्ड गेम बघितला. म्हणजेच तुम्हाला या ऍक्शनचे 2 फॉर्म आता माहिती झाले. प्रेझेंट फॉर्म V1 आणि V2. ठीक आहे. पास्ट टेन्स मीन्स V2. त्यानंतर तुम्हाला हे सांगता येईल की समजा खूप साऱ्या वस्तू एकत्र ठेवलेल्या आहेत. फ्रुट्स आणि फ्लावर्स एकत्र करून ठेवलेले आहेत. तर आपल्याला समजा 4 फ्रुट्स आहेत आणि 1 फ्लावर आहे. तर आपण त्या फ्लावरला काय करतो? बाहेर पडतो. का बरं? असा आपल्याला कधी कधी प्रश्न असतो किंवा तो भाग असतो. कारण तो ऑर्डर असतो. तर अशाच प्रकारचं आपण एक बघूया. बघा. व्हॉट आर दीज? grapes. What is this? Apple. This is an apple. This is an apple. What is this? Mango. Mango. And what is this? Next. What is this? Lotus. So, grapes, mango, and apple are what are these? Fruits. And it is Flower. It is flower. So, ह्याच्यातून या 3 गोष्टी आपल्याला काय करता येतील? एका गटात टाकता येतील. मग आता इथे वेगळं काय आहे? मग लोटस हा इथे वेगळा आहे. का वेगळा आहे? इट्स अ फ्लावर. हे फूल आहे आणि एकच आहे. बाकी 3 गोष्टी सारख्या आहेत. म्हणून लोटस काय होणार आहे? वेगळं होणार आहे. आले लक्षात? अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा एक गेम बघितला. आता आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे. तुम्ही जी गोष्ट शिकलात त्या गोष्टीतला तुम्हाला क्रम लावायचा आहे. ओके. म्हणजे ऍक्शन वर्डचा क्रम लावायचा आहे. चला आता सांगा. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं? She found some grains of wheat. She found some grains of wheat. तिला सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचे दाणे सापडले. नेक्स्ट काय झालं? She She sowed the wheat. sowed the wheat. नेक्स्ट काय झालं? She cut the wheat. She cut the wheat. नेक्स्ट काय झालं? She threshed the wheat. She threshed the wheat. Next, She ground the she wheat. ground the wheat. Next, She baked the wheat. she baked the wheat. And last, Eat lovely loaf of bread. it's a lovely loaf of bread. मग शेवटी काय झालं? ते सगळे एकत्र येऊन त्यांनी ब्रेड
खाल्ला. आता आपल्याला फक्त एक करायचं आहे की आपण असं रांगेने येऊ, क्रमांकाने येऊ. चला सगळ्यात पहिल्यांदा नंबर 1 आणि ते चित्र दाखवायचं. हा नेक्स्ट असं दाखवायचं आपल्याला. नंबर 2 आपल्याला क्रमाने लावायचं. तू इकडे ये. नंबर 3 आपण ऍक्शन वर्ड शो करतो आहोत. नंबर 4 नंबर 5 नंबर 6. आता ज्याच्याकडे जी ऍक्शन आहे ती ऍक्शन आता तुम्हाला सिक्वेन्सली म्हणायची आहे. She found some grains of wheat. हा नेक्स्ट काय आहे? She sowed the wheat. हा She नेक्स्ट cut the wheat. हा She नेक्स्ट threshed the wheat. हा She ground the wheat. हा She baked the bread. हा Eat lovely loaf of bread. हा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऍक्शन वर्ड्स बघितल्या. फाइंडिंग, सोइंग, कटिंग, थ्रेशिंग, ग्राइंडिंग अँड बेकिंग अँड आफ्टर दॅट एटिंग. ओके, तर टेक युअर प्लेस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही आपण गोष्ट बघितलेली आहे. पण या गोष्टीतून आपल्याला एकच महत्त्वाचा संस्कार जो आहे तो शिकायचा आहे आणि तिथून आपण तो शिकणार आहोत. तुम्हाला घरी गेल्यानंतर ही गोष्ट काय करायची आहे? काय करायची आहे? ही गोष्ट तयार करायची आहे, सांगायची आहे. ओके, चल. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सुप्रभातम. कसा खाली आता या आधीच्या तासिकेला तुम्ही एक छानशी इंग्लिश मधली गोष्ट शिकल्या, बरोबर आहे. आता त्या गोष्टीमध्ये बघा बरं, कॅट किती म्हणजे? 1. डॉग 1. बरोबर आहे. नाउ टेल मी, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देयर प्रेझेंट इन आवर क्लास? येस, यू स्टँड अप. काउंट देम. 12. Okay, there are 12 students in our class. Now, yes, you stand up. How many boys are there? 4 boys. पहिल्यांदा बघा आपण कॅट मोजली 1, डॉग पण 1. आता टोटल स्टुडंट्स दे आर 12. ओके, आता मुलं किती मोजले? 4. Now, how many girls are present? 8. Yes, you count. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. And 8. Very good. आता बघा, हे सगळं आपण काय केलं बरं? मोजलं. कॅट 1, डॉग 8, मुलं 12, पूर्ण टोटल मुलं 12, मुली 1 आणि विद्यार्थी 4. आता हे सगळं आपण मोजलंय, बरोबर आहे की नाही? कशाच्या साहाय्याने? या अंकांच्या साहाय्याने, बरोबर आहे ना? नंबर्स ज्याला आपण म्हणतो, या नंबर्सच्या साहाय्याने आपण सगळं मोजलंय. सो दीज आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स. काय म्हणायचे याला आपण? Counting numbers. बरोबर आहे. आता बघा काय? Apple. This is an apple. How many? 1. बरोबर आहे. मग आता हे ऍपल जे आहे हे पूर्ण आहे ना? हो. बरोबर आहे. मग आपण ज्या वेळेला कोणतीही गोष्ट पूर्ण आहे असं एक सांगत असतो, सिंगल ऑब्जेक्ट, मग आपण हे ऍपल जे आहे इट इज सर्क्युलर, बरोबर आहे ना? सर्क्युलर इन शेप. मग आता मी हे ऍपल समजा इथे असं दाखवते. सर्क्युलर आहे आणि हे कम्प्लीट आहे, सिंगल कम्प्लीट फ्रूट. आता याच्या जागी दुसरं काही असलं तर सिंगल कम्प्लीट ऑब्जेक्ट. मग आपण ते डिनोट 8/1. बरोबर आहे. समजा मी हे ऍपल मधोमध कापलं, बरोबर आहे. नाव आता बघा
आहेत का? पूर्ण आहे का हे? नाही. आता हे पूर्ण नाही आहे. मग कसं आहे? अभाग आहे. अर्धा भाग केलं की नाही मी? दिस इज वन पार्ट, दिस इज अनदर पार्ट. आता हे पूर्ण नाही. बरोबर आहे ना? पूर्ण ज्या संख्या होत्या त्या आपण या पद्धतीने लिहिल्या, पण आता हे पूर्ण नाही आहे. मग आता हे कसं लिहायचं? आता हे जे अर्धा भाग आहे एका कंप्लीट ऑब्जेक्टचा हाफ ऑफ पार्ट, इक्वल पार्ट, मग याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये फ्रॅक्शन. आलं लक्षात? मग आता आज आपण ह्या फ्रॅक्शन बद्दलच आणखी काही शिकणार आहोत. आता फ्रॅक्शन बघा. आता ह्याच्यापैकी ये बेटा तू इकडे, हे अर्धा, तू ये, हा घे अर्धा. बघा माझ्याकडे हे दोघ जण आहेत मी या दोघांना अर्धा अर्धा वाटून दिला. मग आता सारखी वाटणी केली. बरोबर आहे ना? याला कमी याला जास्त असं नाही दिलं. मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितलं जातं? आपल्याजवळ जे आहे ना ते सगळ्यांना सारखं वाटायचं, कुणावरही अन्याय करायचा नाही. मग आता आपण हे नंतर सगळं पूर्ण आणखी घेणार आणि सगळ्यांना सारखं वाटणार. आता बघा दे मला परत ते, हा अर्धा जो भाग आहे हा अर्धा भाग मी इथे दाखवते तुम्हाला. I cut this apple into 2 equal parts. This is one. I show it here by shaded portion. Okay? आता parts किती केले? Equal parts. बघा हे जसे आपण सगळे कंप्लीट ऑब्जेक्ट्स दाखवतो तसं फ्रॅक्शन दाखवण्याची एक पद्धत आहे. ती दाखवत असताना बघा एक मी आडवी रेष छोटीशी काढली. टोटल इक्वल पार्ट्स किती झाले? 2. मग मी ते लिहिले इथे खाली आणि त्याच्यापैकी ईच पार्ट म्हणजे वन पार्ट आता एक असल्यामुळे तो लिहिला मी वरती. बरोबर आहे? आता बघा दे बरं तो आणखी एक पार्ट. बघा आता किती झाले पार्ट्स? 4 इक्वल पार्ट्स झाले. बरोबर आहे? मग आता हे जे 4 इक्वल पार्ट्स आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. These are the 4 equal parts of this apple. आलं लक्षात? आता या 4 पार्ट पैकी समजा मी हा एक याला दिला. बरोबर आहे? आता हा जो दिलेला पार्ट आहे I show it here by shaded portion. हा आता किती दिला? एक पार्ट दिला. टोटल पार्ट्स किती होते? 4. आता आपल्याला हा फ्रॅक्शन लिहायचं आहे. मी तुम्हाला आधीच म्हटलं ना हे अपूर्ण भाग आहे म्हणजे काय फ्रॅक्शन आहे ते आता आपल्याला लिहायचं आहे. मग टोटल पार्ट्स 4. आता त्या 4 पार्ट्स पैकी किती दिले मी याला? 1. दॅट मीन्स 1 पार्ट आउट ऑफ 4 पार्ट्स. दिस इज अ फ्रॅक्शन. बरोबर आहे? आता ह्याला मी 1 दिला. राहू दे तुझ्याजवळ सुरू. याला मी 1 दिला. माझ्याजवळ किती उरले? 3. How many are now here? 3 parts. Limited. 3 parts are with me. मग आता हे 3 parts मी आता याच्यामध्ये दाखवते. These are those 3 parts. बरोबर आहे? आता पुन्हा एकदा फ्रॅक्शन लिहायचं आपल्याला. How many total parts are there? 4. आता माझ्याजवळ किती आहे? 3 parts. So I will write on top of this line. आता हे झाले 3 fractions. बरोबर आहे? आता बघा फ्रॅक्शन्स तर आपण कसे लिहायचे हे सांगितलं मी तुम्हाला. पण ते वाचायचे कसे? त्याची पण एक पद्धत आहे. बघा या फ्रॅक्शन पैकी रेषेच्या खाली जो भाग आहे त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर. आणि रेषेच्या वर जे भाग आपण घेतोय जो फ्रॅक्शन दाखवतो आहे त्याला म्हणतात न्यूमरेटर. बरोबर आहे? आता हे वाचायचं कसं? हाऊ शुड वी रीड इट? याला कसं वाचणार? 1/2 म्हणा. 1/2. याला वाचायचं कसं? 1/4. 1/4. आणि हे
त्याचे आपण पार्ट्स केले, इक्वल पार्ट्स केले आणि त्यातला एक एक पार्ट घेऊन त्याचं फ्रॅक्शन किती होईल ते सांगितलं. जसं या वस्तूंचं झालं त्याचप्रमाणे तुम्ही काही जॉमेट्रिकल फिगर्स मागच्या वर्षी शिकले. स्क्वेअर, सर्कल, बरोबर आहे की नाही? आणखी काय शिकले? व्हेरी गुड. मग आता हे जे जॉमेट्रिकल फिगर्स आहेत याचे सुद्धा आपण इक्वल पार्ट्स करून आपण त्याच्यातही फ्रॅक्शन सांगू शकतो. बघा, दिस इज अ circle. How many parts are there? 8. There are 8 equal parts. How many are shaded? 3 parts. मग हा फ्रॅक्शन काय होईल बरं? 3/8. थांबा, तू सांग. 3/8. 3/8. Very good. आता total parts are 8 and out of these total parts I shaded 3 parts. म्हणून हा फ्रॅक्शन काय झाला? 3/8. मग आता सांगा, जे पार्ट शेड केलेले नाहीये ते किती? 5/8. मग काय आता बघा बरोबर आलेला किती आलं? 5/8. जे शेड केलेले नाही आहेत ते टोटल पार्ट्स 8 आणि जे शेड केलेले नाही आहेत ते आहेत 5 पार्ट्स. आलं लक्षात? म्हणजे हा फ्रॅक्शन कसा सांगायचा हे आता तुमच्या लक्षात आलं. जसा आता सिंगल ऑब्जेक्टचा फ्रॅक्शन सांगतो आपण इक्वल पार्ट केल्यानंतर, किंवा जॉमेट्रिकल फिगरचे इक्वल पार्ट केल्यानंतर आपण सांगितलं, तसंच समजा आपल्याकडे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, त्या ऑब्जेक्टचे कलेक्शन मधून सुद्धा आपण फ्रॅक्शन सांगू शकतो. हे बरं बेटा, टेक दिस. These are sticks, colorful sticks. Count these sticks. मोज बरं. These are 12 sticks. आता ह्या मी कलेक्शन केलं, त्याचा सेट केला तर एक सेट होईल. तो काय होईल? तो एक सेट. पण आता याचे इक्वल पार्ट्स करून मी त्याला वेगळं वेगळं केलं. त्याचे पार्ट्स इक्वल आहेत. मग ह्याच्यामध्ये जर मी तुला म्हटलं की टेक आउट ऑरेंज कलर्ड स्टिक्स, टेक आउट. हाऊ मेनी आर दीज नाउ? 3 आउट ऑफ 12. मग आता सांगा बरं हा फ्रॅक्शन काय होईल? 3/12. मीन्स 3 आउट ऑफ 12. व्हेरी गुड. आता ग्रीन कलरचे काढ. These sticks are how many? 3 again. मग फ्रॅक्शन काय होईल याचा? 3/12. व्हेरी गुड. आता काय मला दाखव. शो मी येलो कलर्ड स्टिक्स. हाऊ मेनी? 2. किती पैकी? 12. Then the fraction will be 2/12. आता बाकीचे सुद्धा 2च आहे. मग आता बघा तुम्हाला समजलं की हा फ्रॅक्शन जो आहे एका ऑब्जेक्टचे पार्ट्स केल्यानंतर पण सांगता येतो, जॉमेट्रिकल फिगरचा पण सांगता येतो, आणि कलेक्शन जे आहे आपण सेट केलेलं आहे त्याचे इक्वल पार्ट्स केल्यानंतर याचा सुद्धा आपल्याला फ्रॅक्शन सांगता येतो. बरोबर आहे? गुड केस. आता बघा आपण जे आता शिकलो जॉमेट्रिकल शेप्स, जे मागच्या वर्षीचे आपण म्हटलं की नाही शिकलो. व्हॉट इज दिस? सर्कल. बरोबर आहे. आता या सर्कलचे हाऊ मेनी पार्ट्स? 4 इक्वल पार्ट्स. पार्ट्स शुड बी इक्वल. बरोबर आहे. देयर आर 4 इक्वल पार्ट्स. मग ह्याच्यामध्ये येलो कलर मधले पार्ट्स किती आहेत? 2 आउट ऑफ 4. मग फ्रॅक्शन काय होईल? 2/4. व्हेरी गुड. बघा आता मी इथे लिहिते तुम्ही सांगितलेला फ्रॅक्शन 2/4. आता हा सर्कलच आहे, त्याच्या बॅक साइडला बघा. हाऊ मेनी पार्ट्स आर देयर? 8 इक्वल पार्ट्स. बरोबर आहे. आता आपण इथे कोणते येलो कलरचे मोजले होते की नाही? मग इकडे सुद्धा बघा येलो कलर मध्ये किती पार्ट्स आहेत? 4 पार्ट्स आहेत आउट ऑफ 8. Then what will be the fraction? 4/8. 4/8. आता तुम्ही ऑब्झर्व
केले? एक पार्टपैकी 4 पार्ट्स येलो कलर मध्ये आहे आणि तेवढाच भाग इकडे सुद्धा आहे, पण याच्यामध्ये 4 पैकी 2 पार्ट्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, एरिया तेवढाच आहे त्याचा कव्हर केलेला, म्हणजेच हे दोन्ही सारखेच आहेत. लक्षात आलं तुम्हाला? मग आता हे जर सारखे आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू पण सारखीच आहे. मग ज्याची व्हॅल्यू सारखी असते त्या फ्रॅक्शन्सला म्हणायचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. द फ्रॅक्शन्स which values are equal, they are called equivalent fractions. Equivalent fractions. आता बघा, हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स असल्यामुळे ते सारखे आहेत. मग आता मी या दोन फ्रॅक्शनच्या मध्ये काय चिन्ह देणार? इज इक्वल टू. आपण याला काय म्हणू? 2/4 इज इक्वल टू 4/8. कळलं? आता जसं हे सर्कलच्या बाबतीत झालं तसं आता आणखी एक गंमतीचं बघू. व्हॉट इज दिस? स्क्वेअर. आता हाऊ मेनी पार्ट्स आर देयर? 2 पार्ट्स. मग आता याच्यातला पिंक कलरचा पार्ट याच्यामध्ये किती आहे? 1 आउट ऑफ 2. व्हॉट विल बी द फ्रॅक्शन? काय होईल? 1/2. आय राइट इट हियर 1/2. ओके. आता पुन्हा याची साइड चेंज केली. आता किती पार्ट्स झाले? 4. देयर आर 4 इक्वल पार्ट्स. आता याच्यामध्ये ब्लू कलर मध्ये किती आहे? सॉरी, ब्लू नाही, पिंक कलर मध्ये किती आहे? 2. पिंक कलर मध्ये 2 पार्ट्स आहेत. बरोबर आहे? मग आता याचं फ्रॅक्शन काय मिळेल? 2/4. आता हा पण फ्रॅक्शन मी या ठिकाणी लिहिते 2/4. कळलं? आता पुन्हा मगासारखं बघू आपण. हा पोर्शन आणि हा पोर्शन सारखाच आहे. बरोबर आहे की नाही? मग ह्याचे जे फ्रॅक्शन्स आपण इथे लिहिले हे सुद्धा कसे असतील? सारखेच असणार. आणि म्हणून these two fractions are also equivalent fractions. समजलं तुम्हाला? आता आपण एक गेम खेळूया. गेम खेळायला आवडतं ना तुम्हाला? बघू आता तुम्हाला किती समजलेलं आहे. आपल्याला ते मूल्यमापन करता येईल की तुम्हाला प्रत्येकाला समजलेलं आहे की नाही. आता ते याच्यात ठेवून दे बेटा आणि आपण ह्याच्यावरनं हे मूल्यमापन करणार. आता हा गेम कसा खेळायचा ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. आपण तुम्ही बसलेले आहात तसेच आपण आपल्या वर्गाचे 3 गट पडणार. किती गट पडणार आहे? 3 गट. हा पहिला गट, हा दुसरा गट आणि हा तिसरा गट. बरोबर आहे? मग आता आपण यांना नाव देऊ. पहिला गट आहे आर्यभट्ट. पहिल्या गटाला मी नाव दिलं आर्यभट्ट. दुसऱ्या गटाला नाव देते आहे रामानुजन. काय नाव दिले या गटाला? रामानुजन. आणि तिसऱ्या गटाला नाव देते आहे ब्रह्मगुप्त. आता हा काम काय करतोय आपण? हा एक गेम खेळतो आहे. या गेम मध्ये आपण 3 गट केलेले आहेत. हा गट कोणता? आर्यभट्ट. हा गट मधला आणि हा तिसरा गट ब्रह्मगुप्त. आता तुमच्या गटांची नावं कळलेली आहेत. आता आपण हा गेम खेळायला सुरुवात करणार. तुम्ही जेव्हा सापशिडी खेळता, लुडो खेळता तेव्हा डाईस वापरता. ते असं फेकतात, वरती जे दाणे येतात त्याच्यावर तुम्ही खेळ खेळता. बरोबर आहे का? मग आता हे तुमच्यासाठी एक छान डाईस आणलाय. याच्या साहाय्याने आपल्याला गेम खेळायचा. मग तो गेम कसा? पहिल्यांदा ही मुलगी फेकेल इथे डाईस समोर. आधी समजून सांगते मग खेळू आपण. ही फेकल्यानंतर ती सांगेल ह्या गटातल्या कोणत्या मुलांनी उत्तर द्यायचं. काय उत्तर द्यायचंय? याच्यावर काही पिक्चर्स आहेत. देयर आर सम पिक्चर्स. प्रत्येक पिक्चर जे आहे एका सरफेसवरचं ते 2 कलर मधलं आहे ना, 2 रंगांमधलं. मग आता आपल्याला जे सरफेस वर हे टाकल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला 2 फ्रॅक्शन्स सांगायचे. ते चित्र बघून आणि त्याचा रंग बघून. बरोबर आहे? टोटल चित्र किती आणि त्यातले ब्ल्यू कलरचे किती, रेड कलरचे किती, जे कोणते असतील त्याच्यानुसार त्याचा फ्रॅक्शन तयार करायचा आहे. बरोबर आहे? समजलं ना? तर 2दा हा गट खेळेल,
दोनदा हा गट आणि दोनदा हा गट. मग या गटाने उत्तर यांना विचारायचं, या गटाने उत्तर या गटाला विचारायचं, या गटाने उत्तर या गटाला विचारायचं. म्हणजे प्रत्येकाला संधी मिळणार. लेट अस स्टार्ट. टेक दिस. आणि याचे तुम्हाला मग प्रत्येक फ्रॅक्शनचा 1 मार्क मिळतो. आता बघा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. हां येस बघ बरं ते बघ त्याला दाखव जवळ ना. टोटल 6. टोटल जे 6 दिल्यात त्या किती आहेत? 7. मग त्यातल्या ग्रीन कलरच्या 2. मग तो फ्रॅक्शन 2/7. व्हेरी गुड. आता दुसरा पण सांगायचं आहे. रेड कलर मधला किती आहे? 5. मग त्याचा फ्रॅक्शन 5/7. व्हेरी गुड. आता हा गट कोणता आहे? रामानुजन गटाने उत्तर दिलेला आहे. दोन्ही उत्तर बरोबर आहे. 2 मार्क्स त्यांना मिळाले. आता हा गट फेकेल यांच्यासाठी. टाक बेटा. थ्रो इट. हां दाखव त्यांना काय आलेलं आहे. हा वरचा सर बॉल्सचा. हां सांग त्यांनी कोणी उत्तर द्यायचं ते. हां हाऊ मेनी बॉल्स? 4 बॉल्स. मग त्याचे फ्रॅक्शन सांग कलर प्रमाणे. रेड 1/4 Very and good. green 3/4. व्हेरी गुड. बघा दोन्ही उत्तर इथे सुद्धा बरोबर आहे. आणि हा गट आहे ब्रह्मगुप्त गट आहे. यांना सुद्धा 2 मार्क मिळाले. हां आता यांनी फेकलेला आहे. आता ही सांगणार आहे इकडे या गटातनं. पिंक कलरचा आहे 3/4 and येलो कलरचा आहे 1/4. व्हेरी गुड. बघा पहिला राऊंड जो आहे प्रत्येकाला सारखे गुण मिळालेले आहेत. बरोबर आहे. आता दुसरा राऊंड आपण घेऊ. पुन्हा आता ही दुसरी मुलगी फेकेल. हां आता सांग. येस यू स्टँड अप. काय तिचं स्माइली आहे. हाऊ मेनी आर? 9 स्माइली. आता कलर प्रमाणे त्याचे फ्रॅक्शन्स सांग. ब्लू कलर हां 5/9. व्हेरी गुड. ब्ल्यू कलरचा 5/9 आहे. आणि बाकी दुसरा कलर रेड कलरचा 4/9. 4/9. म्हणजे हिचं सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे हा गट कोणता आहे? रामानुजन गट. याला सुद्धा पुन्हा 2 मार्क मिळालेले आहेत. आता तुम्ही थ्रो करा तो डाइस. हां सांग. आता दुसरी सांग. येस यू सांग. टोटल फ्लावर्स 5. त्याच्यातून रेडचा फ्रॅक्शन हां 2/5 व्हेरी गुड. आणि ब्ल्यू 3/5. व्हेरी गुड. बघा आता हिचं सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणजे ह्या ब्रह्मगुप्त गटाला सुद्धा 2 मार्क मिळालेले आहेत. हां ते चालेल. पुन्हा एकदा एक आपल्याला दुसरं पाहिजे तसं वेगवेगळे पाहिजे. हां हाऊ मेनी स्टार्स? येस यू टेल. हाऊ मेनी स्टार्स आर देयर? दाखव त्याला 2. टोटल स्टार्स 10. आता कलर प्रमाणे त्याचे फ्रॅक्शन सांग. ग्रीन हां 3/10 व्हेरी गुड. and रेड 7/10. गुड. बघा यांनी सुद्धा उत्तर बरोबर दिलेलं आहे. आर्यभट्ट गटाला सुद्धा 2 मार्क मिळाले. बघा किती हेल्दी कॉम्पिटिशन आहे आपल्या गटामध्ये. म्हणजे आता आपल्याला हा फ्रॅक्शन हा कन्सेप्ट पूर्णपणे समजलेला आहे. बरोबर आहे. मग आता इतका छान स्कोर झाल्याबद्दल आता आपण मस्त टाळ्या वाजवूया आपल्या शालेय पद्धतीने. समजलं? आता आणखी एक तुम्हाला गंमत सांगते बघा. तुम्हाला पेपर झाला, परीक्षा झाली की तुमचे शिक्षक पेपर तपासून देतात. आम्ही देतोच. बरोबर आहे की नाही? समजा गणिताचा पेपर झाला तुमचा 15 मार्कांचा. बरोबर आहे. आणि 15 मार्कांच्या पेपरपैकी तुम्हाला मिळाले 13 मार्क. मग शिक्षक ते कसं लिहितात पेपरवर तपासून झाल्यानंतर? 13/15. म्हणजे टोटल मार्क्स 15. मग 13 मार्क्स आउट ऑफ 15. हा सुद्धा एक फ्रॅक्शनच आहे बघा. बरोबर आहे की नाही? आता आणखी एक गंमत सांगते. हे जे आहे त्याला काय म्हणायचं आपण? आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? एका वस्तूचे 2 समान भाग केले तर त्याला काय म्हणतो आपण? अर्धा भाग. बरोबर आहे. याला म्हणतो आपण अर्धा भाग. आता एका वस्तूचे 4 भाग करून त्यातला एक भाग आपण
उद्देश काय आहे? अर्धा पाव पाऊल हे शब्द आपण जेव्हा कुठेतरी बाजारात गेला जातो आहे ना, काही वस्तू आणायला जातो तेव्हा हे शब्द ऐकतो, बरोबर आहे की नाही? मग हे शब्द ऐकतो तर ते कसं ऐकतो? समजा आईसोबत गेले तुम्ही, मग अर्धा किलो बटाटे द्या बरं, अर्धा शब्द वापरते, बरोबर आहे की नाही? मग अर्धा किलो असतो त्याच्यासमोर युनिट असतं आणि त्याच्यानंतर पाव शब्द वापरते. कधी कधी तुम्ही जेवत असताना आई अर्धी पोळी दे म्हणता की नाही? मग अर्धा पाव, चतकोर पोळी दे. चतकोर म्हणजे काय? पुन्हा पाव. म्हणजे हे शब्द जे आहे हे आपल्या जीवनाशी निगडित आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्याशी संबंधित हे सगळं गणित आहे. मग आता सांगा, हे गणित आपल्या डेली ज्या संबंधित घटना आहेत त्याच्याशी संबंधित आहे की नाही? आहे. म्हटलं तुम्हाला? मग आता याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही बाजारात जाल, अर्धा किलो म्हटलं किंवा 1 पाव साखर द्या असं जर म्हटलं तर तुमच्या डोक्यात आता काय प्रकाश पडायला पाहिजे की हे आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार, बरोबर आहे की नाही? आणि मग असं ज्या वेळेला तुम्ही विचार करत राहाल तेव्हा हे गणित एकदा सोपं होऊन जाईल. या गणिताची काही भीतीच राहणार नाही, बरोबर आहे? मग अशा पद्धतीने आपल्या जीवनाशी संबंधित असलेलं गणित आपण या शाळेमध्ये शिकत असतो, वेगळं काहीही ते नसतं. मग आता लक्षात आलं तुम्हाला? हे सगळे आपण घेतलेले आहे. आपण पुढच्या पिरियडला या फ्रॅक्शनचे आणखी टाइप्स बघणार आहे. ओके, हॅव अ नाईस डे. त्यांना अभ्यास आणि खेळ हे फक्त आता मोबाईलपर्यंतच त्यांचे सीमित राहिलेले आहे. खेळ हा फक्त मोबाईलवरच केला जातो, बाकी खेळ हे नसतातच असं त्यांना वाटतं आहे. आणि त्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक जो काही विकास व्हायचा आहे तो विकास झालेला नाही आहे. आणि अशातच मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारद्वारा 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शिक्षा नीतीला सुरुवात झाली. आणि या नवीन शिक्षा नीतीमध्ये शिक्षणासोबतच खेळाला पण अतिशय महत्त्व देण्यात आलेलं आहे. शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालणं अतिशय आवश्यक आहे. कारण की या कोरोना काळात विद्यार्थी खेळापासून, मैदानापासून, आपल्या विद्यार्थी मित्रांपासून एवढे दूर गेलेले आहेत की त्यांच्या मनात नाना प्रकारचे वेगवेगळे विचार यायला लागलेले आहेत आणि ते पर्यायी आत्महत्येत सुद्धा प्रवृत्त झालेले आहे, डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. आणि खेळ हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये खेळामध्ये सर्व एकत्र येतात, आपल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात आणि एकमेकांसोबत एकत्रितरित्या राहून त्या भावना व्यक्त केल्यामुळे अगदी त्यांचा भावनिक विकास होतो, शारीरिक विकास होतो आणि मानसिक विकास तर होतोच. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सगळं बघितलं आणि नवीन शिक्षा नीतीमध्ये त्यांनी खेळ हा अनिवार्य केलेला आहे. पण ते खेळ कोणते असावे तर त्यांनी आपल्या भारतीय पारंपरिक खेळाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की पारंपरिक खेळाची ओळख विद्यार्थ्यांना होणं अतिशय आवश्यक आहे. जे पारंपरिक खेळ आपले आजी आजोबा खेळले, आपले आई वडील खेळले, आपणही खेळलो, परंतु मुलांना मात्र आपले भारतीय पारंपरिक खेळ कोणते आहे हे माहितीच नाही. आणि त्यामुळे ते खेळ पण या विद्यार्थ्यांना कळावे याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर पहिले आपण भारतीय पारंपरिक खेळाकडे वळूया. पहिला खेळ आहे टिक्कर बिल्ला. टिक्कर बिल्ला, बिल्ला म्हणजे ते घर. त्या घरात अचूक आपला बिल्ला गेला, आपली टिक्कर गेली पाहिजे. कमरेतून वाकून व्यवस्थित अंदाज घेऊन तिथपर्यंत आपल्याला टिक्कर टाकायची आहे, पायाने पण न्यायची आहे. टिक्कर तिकडे सरकवून जर थकला तर चौथ्या घरात विश्रांती सुद्धा घ्यायची आहे आणि विश्रांती घेऊन पुढे जायचं आहे. हे जे संतुलन आहे हे आपल्या जीवनाशी अतिशय निगडित आहे. जीवन जगतानाही संतुलन अतिशय आवश्यक आहे. भावनिक संतुलन, मानसिक संतुलन
कितीही कठीण परिस्थिती येते, जर संतुलन असेल तर त्या कठीण परिस्थितीवरही तुम्ही मात करू शकता, असे या टिक्कर विल्ला खेळातून आपल्याला दिसून येतं. आणि तो बाकीच्या मुलांना आऊट करण्याचा प्रयत्न करतो. यात विशेष म्हणजे आपले डोळे पूर्णपणे बंद असतात आणि कर्णेंद्रियाने आपल्याला आवाजाचा वेध घ्यायचा असतो. त्या आवाजाच्या वेधाने आपल्याला त्या गड्याकडे जायचं आहे आणि त्या गड्याला आऊट करायचं आहे. अतिशय सुंदर असा हा खेळ. चपळता अतिशय आवश्यक आहे. शब्दाचा वेध घेणं आवश्यक आहे. मला वाटतं शब्दाचा वेध घेणं हे आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे. आपला पवित्र ग्रंथ रामायण यामध्ये दशरथ राजा शब्दवेधी बाण मारत होते. शब्दवेधी बाणांचं त्यांना ज्ञान होतं, हे आपल्याला सर्व माहितीच आहे. द्रोणाचार्यांचा पुत्र एकलव्य यांना सुद्धा शब्दवेधी बाणाचं ज्ञान होतं. असं शब्दांचा वेध घेऊन समोरच्या गड्याला आपल्याला आऊट करायचं आहे. तो गडी आऊट झाला की त्याच्यावर तो डाव येईल आणि तो रुमाल मग त्याच्या डोळ्यावर बांधला जाईल. आणि शौर्य 6% म्हणजे झालं षडरिपू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किंवा षडरस, मधुर, लवण, पित्त, कटू, कषाय आणि आम्ल. 5% म्हणजे पंचवटी. पिंपळ, बेल, वड, आवळा आणि अशोक. 4% म्हणजे 4 रामेश्वरम, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ, द्वारका. 3% म्हणजे आपलं त्रिभुवन. 2% म्हणजे आपले 2 पवित्र ग्रंथ रामायण, महाभारत. आणि शेवटी 1% म्हणजे आपले संपूर्ण विश्व, जे आपल्या संपूर्ण विश्वात सर्व सामावलेलं आहे. असं हे नवरत्न मुलींचा आवडता खेळ. या खेळामध्ये सातत्य तुम्हाला दिसून येतं. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक स्वतःभोवती दोरीवर उडी मारणं, स्वतःभोवती मारायचं. उड्या मारताना यात कौशल्य असणं आवश्यक आहे. जास्त उंच उडी घेऊ नये. ती दोरी जेमतेम पायाच्या खालून जाईल अशा प्रकारे आपल्याला ती उडी घ्यायची आहे. यामध्ये स्वतःभोवती उडी मारायची, दोन्ही पायावर उडी मारायची किंवा ज्याला आपण कैची म्हणतो, कैची, अशा प्रकारे पण उडी मारता येते. मागच्या बाजूने सुद्धा दोरीवरच्या उड्या सुरू आहे. यात 2 मुली दोरी फिरवतात आहेत आणि मधली मुलगी उडी मारणारी ही चारही बाजूंनी गोलाकार फिरत आहे. जर तुमचा दोरीमध्ये पाय अडकला तर तुम्ही आऊट. त्यामुळे दोरीमध्ये पाय अडकणार नाही अशा प्रकारे दोरीवरच्या उड्या तुम्हाला मारायच्या आहेत. स्टॅमिना वाढवणारा असा हा पारंपरिक खेळ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अजूनही खेळला जातो. शालेय स्नेहसंमेलनात दोरीवरच्या उड्या ही एक स्पर्धा म्हणूनही घेतल्या जाते. यामध्ये विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतात आणि त्यांना जेवढं शक्य होईल तेवढ्या उड्या ते मारत असतात. आपण आता एक-एकट्यांच्या उड्या बघितल्या. आता हे विद्यार्थी दोघं उड्या मारतात आहेत. एकमेका सहाय्य करू.
खेल असावं हे. बच्चे हो या बूढ़े सबको पसंद है खेल कूद. बच्चे हो या बूढ़े सबको पसंद है खेल कूद. खेलों से अच्छा हो जाता हमारा मूड. ताकत के साथ साथ बढ़ता है दिमाग. ताकत के साथ साथ बढ़ता है दिमाग. पूरे शरीर में लगती है तंदुरुस्ती की आग. खेलने से होता है बीमारियों का नाश. खेलने से होता है बीमारियों का नाश. खेल भी एक आहार है अपने लिए खास. मेहनत और विश्वास से हम भी होंगे बड़े. मेहनत और विश्वास से हम भी होंगे बड़े. पदक जीतकर सबसे आगे होंगे खड़े. पढ़ाई के साथ साथ खेल भी जरूरी है. पढ़ाई के साथ साथ खेल भी जरूरी है. दोनों आपस में जुड़ी हुई एक कड़ी खास है. अशा प्रकारे हा लगोरीचा डाव खेळ अतिशय रंगात आलेला आहे. लगोरी काही सुटत नाही. नेम धरणं अतिशय आवश्यक आहे. नेम धरणं आवश्यक आहे. बरोबर बॉल त्या लगोऱ्यांना मारायला हवा. लगोरी फुटल्यावर जर कॅच लगोरी फुटलेली आहे. लगोरी फोडण्याचा प्रयत्न करतो आहे. अतिशय सुंदर रीतीने यांचा डाव रंगात आलेला आहे. यांचा खेळ रंगात आलेला आहे. एकीकडे बॉल देतात आहे. यालाच म्हणतात संघटन. एकीचं महत्व एकीचं बळ सगळं एकत्रितरित्या लगोरी पूर्ण केलेली आहे. अतिशय सुंदर रीतीने यांनी आपला खेळ खेळलेला आहे. यालाच म्हणतात एकीचे बळ. हे अतिशय आवश्यक आहे. हे केवळ खेळ आणि खेळात आणि शाळेतच शिकवल्या जातं. सगळं काही विसरून ताण तणाव विसरून खेळ खेळणं ही अतिशय चांगली गोष्ट. यांचा शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. आणि आपले पंतप्रधान यांनी हे ओळखलेलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणाचे त्यांनी अगदी लागू केलेले आहे की शिक्षण कोणतंही असो त्याला खेळाची जोड अतिशय आवश्यक आहे. कारण की खेळातूनच त्यांचा सर्वोपरी विकास होत असतो. अतिशय चांगल्या रीतीने हे खेळतात आहे. कोणालाही लगोरी मांडण्याची संधी मिळत नाही. बघतात आहे की कुठे आपल्याला चेंडूवर तेव्हा की लगोरी मांडण्यासाठी मुलं पुढे आलेले आहे. प्रयत्न सुरू आहे. अर्धवट लगोरी सोडून त्यांना पळावं लागलेलं आहे. परत सुरू झालेला आहे त्यांचं लगोरी मांडण्याचा खेळ. आउट करण्याचा त्याच्यामध्ये येतात. अतिशय चपळता आवश्यक आहे. टायमिंग आवश्यक आहे आणि बघणं आवश्यक आहे. परत एकदा लगोरी पूर्ण झालेली आहे आणि लगोरी पूर्ण झाल्याचा आनंद गगनात मावत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. काहीतरी आपण काहीतरी अचिव्हमेंट पूर्ण केलेलं आहे. काहीतरी लक्ष्य पूर्ण केलेलं आहे. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. परत लगोरी फोडलेली आहे. सगळेजण एकत्र लगोरी मांडणार आहे. यालाच म्हणतात एकत्रीकरण. यालाच म्हणतात संघटन. अशा प्रकारे तिथे आपले भारतीय पारंपरिक खेळाचं महत्त्व